मारू सेवा बाया आज रुडी रुडी रे गोरवाड जो तार दाढी रे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही आलो आहोत आमच्या परिसरातील एका ग्रामीण भागात जिथे व्हॉलीबॉलचे सामने आहेत. ते म्हणजे काय, इस्लापूर, इवळेश्वर. आणि इस्लापूर कुठं? इस्लापूर माहूरच्या तिकडं असे हे काही ग्रामीण भाग आहेत जिथे सामने असतात. तर असे हे सामनेसुद्धा आम्ही खेळायला येत असतो. आणि आता आलोत आम्ही इकडे जर थोडा फ्रेश व्हायला. इकडे विहीर वगैरे पण आहे पुढे, कसं वावडी अंगाचं काय. आणि गाव एक छोटंसं गाव आहे, असं तुम्हाला गाव दाखवतो हे आम्ही. आणि आम्ही सुद्धा फिरतो जरा गाव वगैरे. नवीन नवीन गावी जेव्हा आम्ही येतो तर पूर्ण गाव पाहायची आमची इच्छा खूप असते. कारण ग्रामीण भागांमध्ये असे छोटे खेडे जरी असले तरी तिथे म्हणजे एक वेगळा आनंद पाहायला मिळतो, असं आपल्याला पाहावंसं वाटते. ठीक आहे, ही आहे आपली टीम. हे बघा, हा एक आहे तुषार. ठीक आहे, आता आपण जाऊ गावात आणि पूर्ण गाव पाहू. उतारा आहे ना ते. थांबा, हमार एक फोटो काढ द्यायची काय. हमार मोबाईल आहे हा. बघा आम्हाला आहे ना या खोडावर फोटो काढायचा आहे असं बसून. सर का वरती पलीकडे आहे तिपट जरासं. ठीक आहे, थांबा देतो मोबाईल, देतो तुम्हाला. मोबाईलच का? हा मोबाईल आहे. मोबाईलच काय होत नाही. आधार इकडे बी अर्धी लाईन ठेवायला लागेल ना आपल्याला. काय झालं ते बघा, हे कसे बसले होता असे फोटो. हा असे बसा ना कुठं कुठं. हे इकडे आहे ना, इथे. हा इथंच या, इथे थांबू आता. आजो मध्ये हा चांगला फोटो इथे बघा. हा असे चढा ना. हा तसं उभे तू बेस बघ. हा उभं राह असं असं इकडून असं लांबून काढा. हे बघ, हा मग जाऊच इथे. हा ना लांब ती काढ. सायकल घेऊ का? सायकल घेऊन पण काढू, असं पण काढू. आम्ही फोटो काढतो आणि मग जाऊ आता आपण गावात. आपल्याला टाइम आहे आपल्याकडे. चला आता आम्ही चाललो आहे ना, खाली पाणी आहे, नदी आहे इकडे साईडला. तिथे चांगले एकदम बगळे गिगळे. अरे हळू खेळायचं आहे. आमच्याकडे पण 2 बगळे आहेत. कोणते? हो हे 2 बगळेच आहेत ते. तुषार तर बगळाच आहे. हे रोहित. चला हो तसंच चालते ते खरंच. हळू रे. हे बघा इकडे आहे ना, कपडे वगैरे धुवायला येतात लोक गावातले. किती चांगलं पाणी आहे रे ते. हा कोण आहे? बोले तो माणूस आला. हो रे. होता का मग? हे बघा असं दिसते बरं खालचं, पण चांगलं कुल राहते. हो ते दगड फेकला की लक्षात. हा हो ना. ये भाऊ मच्छरदानी मासोळी पकडली. मच्छरदानी तू काही जाळा कोणती मासोळी? कुठे आहे मच्छी? हो हे काय मासे आहे. पोहा कोणी हायचं काय? आलूगोंडा. पोहा काय मस्त. हा नाही एक नंबर. हे बघा किती पाणी आहे. आणि याच्यात आहे ना मासे वगैरे पण आहे. थांबा तुम्हाला मासे. थांब हाय मत कर. हा स्थिर तुम्हाला मासे दाखवतो. हे बघा इथे असा सीन आहे. आणि यामध्ये आहे ना मासे आहेत काही. तुम्हाला मासे दाखवतो मी, म्हणजे पाण्याखाली किती आहेत ते एकदम सुंदर असं आपल्याला दिसते का बघू आपण. चला आता चाललो आपण गावात.
फोटो वगैरे काढून झाले तर आमचे थोडा नाश्ता वगैरे करू. गावा नाश्ता आहे काय चला चला. हे बघा आम्ही ज्यांना फोटो काढायला लावले होते ना आपले, तर ते दादा येत आहेत मागे आणि भजन बोलत येत आहेत. ते भजन कोणस हा हा हार बोल आताच बोल हार बोल. हे बघा हे आमचे दादा आहेत, यांनी आमचे फोटो काढले आणि चांगलं भजन म्हणतात. हे दोन दोन दी ओळ वेद इवळेश्वरचे आहेत. हे काय भजन हार कोणसं भजनचा हवालेर बोल. हाक मारू सेवा बाया आज रुडी रुडी रे गोरवाड जो दार दाडी रे. वा वा वा. हाक मारू सेवा बाया आज रुडी रुडी रे वाड दे का गोर दार दाडी रे. बस आत्राच एक नंबर एक नंबर एक नंबर. बघा ग्रामीण भागामध्ये लोककलावंत म्हणतात. तर नाम कायच बाळू जाधव. अरे भाईचा आपण चला हा जाय चल चल. असे ग्रामीण भागांमध्ये लोककलावंत असतात. हा हा ते पाला घ्यायला गेले होते शेळ्यांसाठी, त्यामुळे आम्हाला भेटले ते. हो हो सायकल राहू दे म्हणे, पाला घेऊन हो सायकल राहू द्या म्हणे तुमच्याजवळ, पाला घेऊन येतो म्हणे, चालवसाल तर चालवा म्हणे, त्याला टेन्शनच नाही. हे बघा इकडे शेती आहे, कापूस वगैरे लावलेला. रू लावला रू. हे बघा इकडे आहे ना ग्राम सडक योजना आहे. हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, आणि त्या योजनेतला हा रस्ता, त्याला पाणी देणं चालू आहे. हे असा कसा बांधला काय कळत नाही याच्यात. ठीक आहे. आणि हे बघा इथे हे काय दवाखाना आहे ना. हा दवाखाना आहे. बरं आहे दवाखाना तरी मोठा आहे. हे बघा असं आहे गाव. हे झाली गावाची सुरुवात या साईडने जिकडून आपण चाललो ते. हे बघा हे आमचे वाघ आता दात घासतात. काय धंदा आहे बा. दाताला धार लावतात. दाताला धार लावतात. डोळे डोळे उघड पहिले. डोळे दाताला धार नंतर डोळ्याला धार येऊ दे. शांत राहा. कोण कोण कसं काय. हो शिकारी आहेत ते. बघा हे आमचे शिकारी आहे. हे बघा आता इथे थोडा फ्रेश वगैरे होतो आम्ही. आम्हाला आहे ना नाश्ता आहे त्या मागच्या घरी. ठीक आहे. असं ग्रामीण भागांमध्ये सोयसाय होते आमची थोडी, आहे की नाही. शहरापेक्षा तरी ठीक आहे. आपुलकीचे लोक आहे. फार आपुलकीचे लोक आहेत. बघा तिथे बसून आहेत सगळे. पोहा बनवणं सुरू आहे आता तिकडे. ही पकड चालूच आहे. आपली सासरवाडीची मॅच लागला आपला. बघा तुम्हाला अनाउन्समेंट ऐकू येत असेल. मॅच लागला आपला. बोल तसे. आपला राऊंड लागला आता. आता पोह्याची वाट पाहत बसली आता सगळे, आणि राऊंड पण लागला तेवढा. बापरे आता खूप वेळ खेळायला लागते. हे बघा आता मॅच वगैरे झाली आमची, आणि इतके दमलो आम्ही कारण उन्हात मॅच सुरू आहे. हे बघा बाहेर किती ऊन आहे. हाय आमचा तुर्रा. हाय तुर्रा. हाय मॅन. इकडे अंधारात दिसत नाही. सर मी स्मार्ट आहे, गोरा आहे मी. ठीक आहे. आता आहे ना आराम करतोय आम्ही. आणि असे सामने असतात आमचे. तुम्ही म्हणता की ते ब्लॉग काय म्हणतात, मॅच टाका म्हणतात. मॅच कशी काय टाकणार. कोणी व्हिडिओ काढणार नसते, स्टोरेजचा प्रॉब्लेम असते. आणि दुसरी गोष्ट 1-1 तास मॅच चालते. आमचा गुड्डू असते पण गुड्डू यावेळेस नाही. हा गुड्डू असते, गुड्डू नाही. पिंट्या माप. सर्वांचा पिंट्या माप घेऊन मारे. आमचा गुड्डू नाही आला. पिंट्या माप. आमचे प्रेम मामाही नाही आले. प्रेम मामा सध्या त्रस्त झाले. वैतागले. म्हणलं ते हे बघा हे फॉलो केलंच नाही. हे आता दाखवता काय भाऊ असं. हा पण लोडिंग करत असेल. लोडिंग चालू आहे. फॉलो केलेलं आहे आपल्या इंस्टाग्राम आयडीला. आणि इकडेही आपले व्हिडिओज पाहणारे खूप जण आहेत. कालपासून बरेच लोक भेटले. मग या आजूबाजूच्या एरियात सगळे लोक पाहतात व्हिडिओ.
खेड्यामध्ये वगैरे ग्रामीण भागामध्ये. पण मला असं वाटायचं नाही की इकडं पाहत असतील हे ते, पण नंतर कळालं मला, विश्वास बसला त्याला. यांची आहे कते टीम आमनीचा संघ आहे यांचा. ही यांची सासरवाडी आहे. माझी सासरवाडी योळेश्वर. हो ना, हो बरोबर. आणि हे सासऱ्याचं घर. सासऱ्याचं. भाऊनी आमची खूप सेवा केली कालपासून. हो ना, पण त्यानं आपली सोयगी लावली, खूप व्यवस्था केली त्याच्यामुळे. आपण फुलसांगीला भेटलो. हं? हा हा फुलसांगीला भेटलो होतो. हो हो, त्याच्यानंतर आता भेटलो. आत्ताच डायरेक्ट चार्जिंग लावू ना, लावा ना दान चार्जर. धर्म करा कोणतरी चार्जर. चार्जर द्या त्याला. आमच्या अशा बॅगमध्ये असतं सगळं काही, त्याला हे पाहिजे. ठीक आहे, तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. थोडा छोटासा ब्लॉग आहे, पण ठीक आहे, चालते. एवढा आम्ही दाखवू शकतो. खाऊन हा लगेच नको पिऊ. केळ्यावरून लगेच पाणी नसते पिया. हो रे, खरंच सर्दी गळाच पकडून घेते. त्याच्यामुळे आपण सांगतच राहत राहते तुला सांग. अरे खरंच. पाणी पिओ मग, वो फिल्टर पाणी पिओ मग. पिऊ ना. काय बघू. वो खूप घातक. हा ओके. कसं कसं काय भाऊ? कसं काय? ते त्याच्यातलं सारखं आहे की याच्यात क्षार आहे. क्षार आहे. वो रे अंगेरो वो काही होतं बॅनर ते पाणी घेतलं. ते जाऊ दे, लगेच पाणी नको पिऊ असं केलं. हा, तू नको पिऊ, मी मला पण चालते. काहीच होत नाही रे. मी नाही गेला खाल्ले ना. पुन्हा टाक त्याची कॉल. पाणी असं असं चाललंय. ठीक आहे, पी 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 मग घ्या ना पाणी पी. तुम्हाला पाणी कसं जातंय ते दाखवतं. आकर गल्ले में आली चटई आली. चटई टाकून बसतो आता आम्ही. आणि आजचा असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. ठीक आहे.